नमस्कार। जे जे म्हणून आपल्या महाराष्ट्रातील राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करतात। RSSला संघाला या देशात पुन्हा वर्ण वर्चस्ववादी व्यवस्था आणण्यासाठी मदत करतात। ते सर्व राजकीय पक्ष आणि त्या पक्षांचे नेते महाराष्ट्र द्रोही आहेत अशी आपली भूमिका आहे आणि ती आपण नेहमीच ठामपणे मांडत आलेलो आहोत। RSS हे अत्यंत घातक अशा प्रकारचं विष आहे आणि भारतीय जनता पार्टी त्याच विषारी संघाचं अपत्य आहे। अंधभक्त सोडा, परंतु बाकी सुजान देशवासियांनी नरेंद्र मोदी सरकारने देश पातळीवरती मागील काही काळामध्ये शालेय महाविद्यालयीन अभ्यासक्रम, शिक्षण प्रणाली एकूणच, देशाच्या प्रगतीत योगदान असणाऱ्या विविध संस्था, सुरक्षा यंत्रणा, देशाचं लष्कर, न्यायपालिका आदी सगळ्याच ठिकाणी जे काही भयंकर बदल मागच्या काही काळामध्ये केलेत ते आपल्या देशाच्या दृष्टीनं अत्यंत घातक असल्याचं तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल। देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या देशाला स्थिरस्थावर करून पुढे नेण्याचं काम आपल्या पूर्वीच्या सगळ्या नेत्यांनी केलं। ब्रिटिशांनी पूर्ण ओरबाडून नेलेला आणि कंगाल झालेला असा आपला देश, रिकामा खजिना, फाळणीच्या जखमा, उपासमारी अशा अवस्थेमधील देश तेव्हाच्या आपल्या नेत्यांच्या हाती आलेला होता। परंतु ते कणखर होते, लढाऊ होते आणि निस्वार्थी होते। देश स्वातंत्र्यासाठी कारावास आणि हाल अपेष्टा भोगलेले ते सगळे नेते होते। त्यांच्यात सुद्धा आपापसात काही वैचारिक मतभेद नक्कीच होते, परंतु देशहिताची भावना त्या मतभेदांपेक्षा अधिक प्रबळ होती। त्यांनी रक्त आटवून, रक्ताचं पाणी करून, प्रचंड परिश्रम करून आपला हा देश उभा केला। एक कंगाल अवस्थेमधील आपला हा देश जागतिक स्तरावरती पुढच्या काळामध्ये त्यांच्याच प्रयत्नांमुळे नावारूपाला आला। 2014 नंतर सत्तेत आलेल्यांना, या लोकांना केवळ ते सगळं सांभाळून देशाला पुढे न्यायचं होतं, परंतु देशासाठी काहीही न केलेले लोक हे संघ आणि भाजपचे, त्यांच्या दृष्टीनं देव आणि धर्म पहिलं, त्यानंतर देश। त्यामुळे गेल्या 10-12 वर्षांमध्ये आपण पाहतोय की देवा धर्माला या देशामध्ये निश्चितपणे चांगले दिवस आले, सोन्याचे दिवस आले असं म्हटलं तरी चालेल। मात्र देश आपला अधोगतीच्या प्रवासाला लागला। मंदिरं उभी राहिली ठिकठिकाणी, चकाचक मंदिरं एकदम, सगळ्या बाबा बुवा महाराजांना, साधू साध्वी गोसाव्यांना, कुठल्या सगळ्या महंतांना प्रचंड अच्छे दिन आले। सत्संग, दिव्य दरबार आणि काय काय अगदी पंचतारांकित थाटामध्ये ते सगळं साजरं व्हायला लागलं। विविध धार्मिक उत्सव आणि डीजेचा सगळा दणदणाट आता अगदी शिगेला पोचलेला आपण पाहतो। लोकांना नको असलेले हायवे, लोकांना नको असलेले बोगदे, लोकांना नको असलेली ती बुलेट ट्रेन, अशा सगळ्याचा प्रचंड भडीमार सगळ्या बाजूंनी सुरू आहे। विकास, परंतु सुशिक्षित बेरोजगार पोरांना नोकऱ्या कुठे आहेत? सरकारी दवाखान्यांमध्ये औषधं कुठे आहेत? जिल्हा परिषदेच्या हजारो शाळांना कुलप कशी लागलेली आहेत? शिक्षक का आंदोलन करतायत या राज्यातले? अंगणवाडी सेविका कशामुळे नाराज आहेत? सरकारी सिव्हिल वर्क करणारे सगळे कॉन्ट्रॅक्टर का हतबल आहेत? आत्महत्या का करतायत? शेतकरी का किडण्या विकतायत? आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा महिलांची प्रचंड दुरावस्था कशामुळे आहे? या अशा शेकडो प्रश्नांची उत्तर कोण देणार? नुसतं हिंदू मुस्लिम बस। तो अशोक खरात, नाशिकचा हिंदू, त्यानं शोषण केलेल्या किंवा लुटलेल्या सगळ्या बायका आणि पुरुष तेही सगळे हिंदू हिताचा ठेका स्वतःकडेच आहे असं ठासून सांगणाऱ्या या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारच्या काळात हिंदू महिलांची लूट आणि शोषण, अरे बाप रे, असं कसं चालेल? मग आता समतोल साधा अधिकाऱ्यांनो, काही मुस्लिमांची लफडी बाहेर काढा, हिंदूंचा राग जरा शांत करा। हे सगळं असं आहे, हा सगळा असा कारभार चाललेला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीला विषारी म्हणतो ते यासाठी 2023 साली यांनी संसदेमध्ये मोठा डांगोरा पिटत
नारी वंदना, ते महिला आरक्षण विधेयक संमत केलं होतं ना, पाहिलंय की आपण सगळ्यांनी. मग त्याची अंमलबजावणी का करत नाहीयेत? आता पुन्हा ते संसदेत आणून मतदारसंघाची पुनर्रचना त्याच्याशी कशाला जोडतायत? देशाला भ्रमित करण्याचे हे धंदे सगळे कशासाठी? आणि या लोकांना महिलांविषयी इतकाच आदर आहे ना, तर देशाच्या महिला राष्ट्रपतींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला का बोलवलं नाही यांनी? का त्यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन केलं नाही? त्या अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घाटनाला का त्यांना बोलवलं नाही? का त्या महिला राष्ट्रपतींच्या हस्ते त्या राम मंदिराचं उद्घाटन केलं नाही? अनेक बलात्कारी खासदारांना का संरक्षण देऊन ठेवलंय यांनी? का त्यांची पक्षातून हकालपट्टी करत नाहीत? आपल्या सैन्यातील बहादूर लष्करी महिला अधिकाऱ्याला मागे तो भारतीय जनता पार्टीचा एक नालायक नेता दहशतवाद्यांची बहीण म्हणाला. काय कारवाई केली त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीनी? अशा एक नाही लोक 1000 गोष्टी सांगता येतील मागच्या 10-12 वर्षातल्या यांच्या विकृत स्त्री दाक्षिण्याच्या. आणि हे काय देशवासियांना आपल्याला महिला सन्मानाच्या बाता सांगतात? अतिशय नालायक आणि कपटी लोक आहेत ते, आणि म्हणूनच त्यांना देशविघातक मानतो. जगातील 3ऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होत चाललेली आहे आपल्या देशाची. म्हणून मागे या लोकांनी अगदी देशभर ढोल ताशे बडवले, सगळीकडे, टीव्ही पासून तर रस्त्यापर्यंत. आणि आता प्रत्यक्षात काय झालं माहिती आहे तुम्हाला? 3रं स्थान सोडा, 4थंही नाही, 5वंही नाही, आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था आता गेलेली आहे 6व्या स्थानावरती. आणि हे केवळ आता झालेल्या युद्धामुळे वगैरे नाहीये, तर आपल्या बावळट अर्थनीतीमुळे आणि मूर्ख परदेश नीतीमुळे झाले लोक हो. त्यामुळेच महाराष्ट्रातून अशा या सत्ताधाऱ्यांना मदत करणारे, मग ते राष्ट्रवादी असो, ते एकनाथ शिंदेची शिवसेना असो किंवा आणखीन कोणी, ते सुद्धा सगळे आपल्या दृष्टीनं महाराष्ट्रद्रोही आणि देशविघातकच. आणि अशा त्या विषारी संघ भाजपच्या भोंदू हिंदुत्वाचा कैवार घेऊन त्यांच्या प्रचाराचं काम करणारे सगळे कीर्तनकार सुद्धा भोंदूच. होय, 100% भोंदू. काही दिवसांपूर्वी आता शरद पवार यांनी वारकरी संप्रदायामध्ये शिरकाव केलेल्या काही भोंदू प्रवृत्तींच्या विरोधामध्ये काही वक्तव्य केलं. खरं तर प्रचंड उशिरा, खूपच उशिरा, आणि सगळं काही गमावल्यानंतर पवारसाहेब बोलले. आपण, तुम्हाला आठवत असेल नियमित प्रेक्षकांना आपल्या अभिव्यक्तीच्या, की विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात अगदी थेट कीर्तनकारांचे अनेक दाखले देऊन अभिव्यक्तीवरून आपण हेच तेव्हाच सांगत होतो. पवारसाहेबांनी तेव्हा काही दखल घेतली नाही. ती तेव्हाच घेतली असती तर त्याला काहीतरी अर्थ होता, काहीतरी वाचवता आलं असतं. हे त्यावेळेला सांगण्यामुळे आमच्यासारख्यांवरती कोर्ट केसेस दाखल झाल्या. आम्हीच त्या लढतोय ते असो, परंतु तेव्हा सुद्धा पवारसाहेबांनी अजिबात दखल घेतली नाही. आणि आता त्यांच्याकडे म्हणा किंवा त्यांच्या पक्षाकडे राजकीय दृष्ट्या गमावण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नाही, तेव्हा त्यांनी आता त्या गोष्टीची दखल घेतली. काय उपयोग आहे आता? त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी संघ भाजपच्या दावणीला बांधून घेतलेल्या काही कीर्तनकारांची यादी नुकतीच समाज माध्यमांवरती जाहीर केली. आणि त्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये त्यावरनं बरीच चर्चा, वादविवाद सध्या मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. ते असो, आपल्याला राजकीय किंवा पक्षीय पातळीवरनं सुरू झालेल्या या वादविवादात पडण्याचं काहीच म्हणजे अजिबातच कारण नाही. आपण आपली या संबंधातली भूमिका अगदी पहिल्यापासून मागच्या 2 वर्षांपासून परखडपणे, सडेतोडपणे मांडत आलेलो आहोत आणि यापुढे सुद्धा ती मांडत राहू. आणि वारकरी संप्रदायाचा एक भाग, एक घटक म्हणून आपण ती मांडत राहू. ती जी यादी जाहीर झालेली आहे, काहीतरी मला वाटतं 20-1 कीर्तनकारांची, त्यांच्या वतीनं, त्या कीर्तनकारांच्या वतीनं काल पंढरपुरात कोणी 3-4 कीर्तनकार महाराजांनी घेतलेली एक पत्रकार परिषद आज सकाळी माझ्या पाहण्यामध्ये आली. हसू आलं प्रचंड ती प्रेस कॉन्फरन्स पाहताना. पंढरपुरातली काय पुचाट प्रश्न विचारत होते त्या प्रेस कॉन्फरन्सला हजर असलेले पत्रकार. मी जर तिथे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असतो पत्रकार म्हणून उपस्थित, तर त्या कीर्तनकार महाराजांना थेटपणे विचारलं असतं की ते जे कोणी एक कीर्तनकार महाराज आहेत त्या यादीतले, ते त्यांच्या कीर्तनामध्ये महात्मा गांधींच्या हत्येचं समर्थन करतात
आणि खुनी नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करतात कीर्तनामध्ये, ते तुम्हाला मान्य आहे काय? कीर्तनाचा वापर अशा पद्धतीने कुठल्या खुन्याच्या उदात्तीकरणासाठी केला जावा का? दुसरे एक त्या यादीतले एक कीर्तनकार आहेत, ते त्यांच्या कीर्तनामध्ये सगळीकडे सगळ्या मुस्लिमांना देशद्रोही म्हणतात, सरसकट त्यांना या देशातून हाकलून लावा असं म्हणतात कीर्तनात. हे तुम्हाला मान्य आहे काय असा प्रश्न मी त्यांना विचारला असता. कीर्तनाचा वापर अशा पद्धतीने धर्मांधता प्रसारासाठी केला जावा हे तुम्हाला मान्य आहे का हे त्यांना विचारलं असतं. त्या आसाराम बापूवरती आपल्याच आश्रमात आलेल्या मुलींवरती बलात्कार आणि काही लोकांच्या खुनाचे आरोप सिद्ध झालेले आहेत. न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावलेली आहे जन्मठेपेची. त्यामुळे तो केवळ आरोपी नाही तर गुन्हेगार आहे, सिद्ध झालेला आहे. अशा त्या आसाराम बापूचं समर्थन करणारे एक कीर्तनकार महाराज त्या यादीमध्ये आहेत. त्यांच्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हालाही आसाराम बापू निर्दोष वाटतो का असा प्रश्न मी विचारला असता. ते आणखीन एक महाराज आहेत ते यादीतले. ते काही कारण नसताना मोहम्मद पैगंबर आणि इस्लाम वगैरेवरती वादग्रस्त वक्तव्य करून कायम सामाजिक तेढ निर्माण करत राहतात, धर्मांधता पसरवत राहतात. काय गरज आहे त्याची? तुम्ही तुमच्या हिंदू धर्माची महानता थोरवी वर्णन करा ना, सांगा ना लोकांना. दुसऱ्या धर्मांवरती टीका टिप्पणी कशासाठी? काल हा प्रश्न मी त्या पत्रकार परिषदेमध्ये विचारला असता आणि काय तुमचं म्हणणं आहे यावर असं विचारलं असतं. ते गोविंद देवगिरी ज्ञानेश्वरी आणि तुकोबांच्या गाथ्यांपेक्षा रामदासांचा दासबोध अस्सल ग्रंथ मांडतात, जाहीरपणे तसं वक्तव्य करतात. कधी त्याचा निषेध केला का तुम्ही महाराज असं त्यांना मी काल विचारलं असतं. देशाच्या संसदेतील विरोधी पक्षनेत्याविषयी ते देवगिरी जे कोणी आहेत ते निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये प्रचंड घाणेरडं बोललेले होते. त्याच्या व्हिडिओ क्लिप आहेत, मी दाखवलेले आहेत अभिव्यक्तीवरती. या अशा बाबी वारकरी संप्रदायाला मान्य आहेत काय? असंच आणखीन त्या जाहीर झालेल्या यादीतील आणि त्या यादीच्या बाहेरील सुद्धा शेकडो कीर्तनकार महाराजांविषयी सध्याच्या बरंच काही बोलता येण्यासारखं होतं, विचारता येण्यासारखं होतं त्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये. परंतु कोणीही पत्रकारांनी हे प्रश्न त्या समोर बसलेल्या कोणी वीर महाराज वगैरे होते त्यांना विचारलेच नाहीत. मुळात कीर्तनाच्या माध्यमातून एखाद्या राजकीय पक्षाचा प्रचार कशासाठी? त्या तुमच्या आवडत्या राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रचाराच्या स्टेजवरती जा सभांच्या आणि मग खुलेआम काय करायचा तो त्यांचा प्रचार करा की. इतका साधा मुद्दा आहे. राजकीय प्रचारासाठी कीर्तनाचा वापर नको. परंतु ते वीर महाराज गोल गोल फिरवत राहिले त्या मुद्द्यावरती सगळ्या पत्रकारांना. देव आणि धर्माचं काम करणाऱ्या पक्षाला मतं द्या असं लोकांना सांगणं हे आमचं कीर्तनकारांचं कर्तव्य आहे असं काहीतरी ते बोलले. ओके, ठीक आहे. मग देशाचं काय? हा प्रश्न त्यांना काल कोणीतरी विचारायला हवा होता, परंतु कोणी विचारलाच नाही त्यांना. असो, मुळामध्ये आपल्या संतांचे खरे विचार बहुसंख्य कीर्तनकार आज कीर्तनांमधून मांडत नाहीत. माऊली ज्ञानेश्वरांपासून ते गाडगे महाराजांपर्यंत आपल्या सगळ्या संतांनी दैववाद नाही तर कर्मवाद सांगितलेला आहे. तुम्ही तुमचं विहित कर्म, तुमचं कर्तव्य व्यवस्थित निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडा. परमेश्वर, पांडुरंग, विठ्ठल समाधानी होईल. अंधश्रद्धांच्या आहारी जाऊ नका. ज्योतिष वगैरे पाहण्याच्या भानगडीत पडू नका. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी कोणत्याही कर्मकांडांची अजिबात गरज नाही. तुमचं नियमित काम करताना मुखी नाम असू द्या परमेश्वराचं बस. हे असं सगळं आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. आज किती कीर्तनकार महाराज हे वास्तव सांगतात संतांनी सांगितलेलं. उलट लोकांना कर्मवादापासून परावृत्त करून दैववादी, अंधश्रद्धाळू बनवण्यावरती या महाराजांचा सगळा भर असतो. कारण लोक अंधश्रद्धाळू बनले तरच मग अंधभक्त बनणार आणि अंधभक्त बनले म्हणजे भारतीय जनता पार्टीला मतदान करणार. असा सगळा हा या लोकांचा फंड आहे. तर मी नुकताच बुलढाण्यामध्ये आपल्या विदर्भात सिंदखेड राजाला गेलो होतो. तिथे राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थळाचं मनोभावे दर्शन घेतलं आणि मग जवळच असलेल्या मराठा सेवा संघाने उभारलेल्या शिवसृष्टीमध्ये जाऊन हरिभक्त परायण ज्योतिताई देशमुख जाधव यांच्याशी याच सगळ्या विषयाबाबत संवाद साधला. अतिशय परखडपणे बोलतात ताई, अतिशय सुंदर कीर्तन करतात, संतांना अभिप्रेत असलेलं.
तुम्हाला आमच्या या संवादामध्ये त्या सगळ्याची प्रचिती येईल. नक्की पहा हा आमचा संवाद, नक्की ऐका. ताई नमस्कार. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जिजाऊ. आणि मला पहिले हे उत्सुकता ही आहे की या कीर्तनाच्या क्षेत्राकडे तुम्ही कशा वळल्यात? सर त्याचं झालं असं की तसं पाहिलं तर वारकरी परंपरा ही आमच्या घरामध्ये आहे. कारण माझे आजच सासरे न चुकता आषाढी कार्तिकी वारी करायचे. घरामध्ये तसं धार्मिक वातावरण आहे सगळं. पण विशेष मी कीर्तनातच यावं असं मला कधी वाटलं नव्हतं की मी कीर्तनकार होईल. पण मग काय झालं की आमचे जे खेडेकर साहेब आहेत, पुरुषोत्तमजी खेडेकर, युगपुरुष आम्ही त्यांना म्हणतो, क्रांतिपुरुष म्हणतो, कारण एक प्रकारे ही क्रांतीच आहे. आज तुम्ही ज्या भूमीमध्ये आपण बसलेलो आहोत ही म्हणजे मासाहेब जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली. आणि हा जो परिसर आहे, तुम्ही जे आता जन्मस्थळाला जाऊन आलेले आहात ते जन्म ठिकाण आहे, पण हा परिसर याला इतकं विशेष महत्व आहे की याच ठिकाणी मासाहेब जिजाऊ ह्या लखुजी राजे यांच्या नेतृत्वाखाली इथे ढाल तलवारीचं त्यांनी शिक्षण घेतलं. हा तो परिसर आहे ज्या ठिकाणी आज जिजाऊ सृष्टी उभी आहे. आणि ही एक खूप मोठी प्रेरणा आहे सर्व जिजाऊ भक्तांसाठी, शिवभक्तांसाठी. आणि मग खेडेकर साहेबांचं असं म्हणणं होतं की हा जो संतांचा विचार आहे, जसं की सेवा संघानं आतापर्यंत तुम्ही जर पाहिले असतील तर अनेक वक्ते घडवले, अनेक शाहीर सेवा संघामध्ये घडलेले आहेत. पण मग आपल्या विचाराचे जर कीर्तनकार असतील तर संतांचा जो समतेचा विचार आहे, संतांचा जो एकतेचा विचार आहे, बंधुभावाचा विचार आहे, हा जर तळागाळापर्यंत पोहोचवायचा तर आपल्या विचाराचे कीर्तनकारच निर्माण झाले पाहिजे, बरोबर, असं त्यांचं म्हणणं होतं. मग एक वेळ असंच आम्ही जिजाऊ सृष्टीवर बसलो तर साहेबांचं म्हणणं होतं की म्हणे असं असं करू ते आपण, तुमचं काय इच्छा आहे, तुमचं काय म्हणणं आहे. मी म्हटलं साहेब मला नाही जमणार. म्हणजे का नाही जमणार तुम्हाला, मग तुम्ही का प्रयत्न करत नाही. आणि मग त्यानंतर लॉकडाऊन लागलं, कोरोनाचा काळ आला. आणि मग मी त्यावेळेस खरंच विचार केला की आता या काळामध्ये जेव्हा सगळंच बंद होतं, जग थांबलेलं होतं, मग त्या काळामध्ये मी ठरवलं की आपल्याला कीर्तन करायचं. मग मी सगळं संत साहित्य मागवलं, संत साहित्य वाचन केलं, त्यानंतर एक गायनाचा क्लास लावला ऑनलाईनच आणि मग सुरू केलं. आणि योगायोगाने आमच्या, आता तुम्हाला वेळ नाही आज, पण इथूनच 15 किलोमीटरवर संत चोखामेळा यांचं जन्मगाव आहे. अच्छा. हा, म्हणजे आपल्याकडे असं म्हणलं जातं की संत चोखामेळा म्हणजे याचे आपले मंगळवेढे, पण तसं नाही, त्यांचं जन्मगाव इथे आहे. तर मग इथं त्यांचा जन्म झाला. तो जन्मदिवस म्हणजे 14 जानेवारी, तो सेवा संघाच्या वतीने आपण जयंती साजरी करतो ती, आणि त्यावेळी कीर्तन ठेवतो. दुर्दैवाने म्हणजे सर की मला प्रकर्षाने एक गोष्ट सांगायची या ठिकाणी की आजही संत चोखामेळा ह्यांचे अभंग कीर्तनात घेतले जात नाही. का तर ते अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आलेले होते. मग आता हा जो कीर्तन महोत्सव होता तो ऑनलाईनच करायचा होता. मग त्या दिवशी मी पहिलं कीर्तन ते केलं, उस डोंगा परी रस नदी डोंगा, एकच अभंग. मला सुद्धा त्यावेळी एकच अभंग माहित होता, पण मग ते फेसबुक लाईव्ह असल्यामुळं ते इतकं म्हणजे हे झालं, सगळ्यांनी एकमेकांना शेअर केलं आणि खूप चाललं ते कीर्तन. आणि त्यावेळी मग मला वाटलं की अरे नाही, हे आपण करू शकतो. आणि दुर्दैव असं की जेव्हा मी हे करायला गेले आणि जेव्हा अजून मी त्या खोलात गेले, तेव्हा मला लक्षात आलं की हे जे काही आपण वाचतोय, संतांचे अभंग वाचतोय, संतांचे चरित्र वाचतोय, त्याचा अभ्यास करतोय, हे तर कुठेच कीर्तनात सांगितलं जात नाही. मग हे आजची जी कीर्तन परंपरा आहे, म्हणजे हे किती मोठं दुर्दैव आहे की संतांच्या लिहिलेल्या अभंगावर तुम्ही कीर्तन करता, पण त्यात जो काही त्यांना अपेक्षित आहे, संतांना अपेक्षित असलेलं, ते तुम्ही कुठेच सांगत नाही त्या 2 तासात. मग ह्याचा मी विचार केला आणि त्या पद्धतीनेच आपण करायचं की समजा एक अभंग आहे आणि त्या संताला त्यावेळी काय अपेक्षित असेल आणि काय त्या 4 चरणातून त्यांना व्यक्त व्हायचं असेल, त्याच पद्धतीनं मी विचार मांडायला सुरुवात केली. पण मग हे कसं बघता, जसं मी आता सुरुवात करताना म्हटलं की कीर्तन हे परमेश्वराची स्तुती, पांडुरंगाची स्तुती किंवा लोकांचं प्रबोधन करण्याचं माध्यम आहे महत्वाचं. आणि त्या माध्यमाचा जेव्हा मागच्या काही काळामध्ये आपण बघतो की गैरवापर करण्याचा प्रयत्न बऱ्याचशा कीर्तनकारांकडनं होतो, एका विशिष्ट विचारसरणीला ज्यांनी स्वतःला दावणीला बांधून घेतले किंवा त्यांच्याकडे जे गेलेले आहेत, त्यावेळेला कसं वाटतं मग तुम्हाला? नाही, हे तर म्हणजे खूप भयानक आहे. आता काल परवाचा जर आपण बघितलं, पवार साहेबांचं ते लेख जो व्हायरल झाला आणि बरेच लोक, मग जे आपण म्हणतो हिंदुत्ववादी आज ते स्वतःला म्हणून घेतात, तर ते मनुवादी लोक अक्षरशः म्हणजे एवढ्या टीका केल्या त्यांनी. पण नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, नामदेवरायांनी सांगितलं
की कीर्तनाचा उपयोग हा जगामध्ये ज्ञानदीप लावण्यासाठी झाला पाहिजे, म्हणजे कीर्तनाचा उपयोग हा प्रबोधनासाठी झाला पाहिजे. पण ह्याच कीर्तनाचा उपयोग आज अक्षरशः लोक स्वतःच्या राजकारणासाठी करून घेऊ लागलेले आहेत. एवढंच काय, मी आता विधानसभेला बघितलेलं आहे सर, की अक्षरशः 2-2 हजार रुपयावर लोक म्हणजे प्रचार करू लागले एका राजकीय पक्षाचा. स्वतः कीर्तनाला उभं राहायचं, ती जी नामदेवरायांची गादी आहे कीर्तनाची, तिच्यावर उभं राहून लोक अक्षरशः प्रचार त्याचा, जसं आपण पाहतो आता रामकृष्ण हरी हा आपला जप आहे, बरोबर, किंवा जय हरी हे अभिवादन आहे. पण नाही, लोक अक्षरशः जय श्रीरामच्या घोषणा देतात, किंवा मग जय श्रीराम हेच अभिवादन इकडं वापरू लागलेले आहेत. मग त्या दिवशी जे काही साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे, तर ते मी तरी म्हणते की 60% नाही, जवळजवळ 90-95% कीर्तनकार किंवा वारकरी संप्रदाय हा जो आहे तो प्रतिगाम्यांच्या दावणीला बांधला गेलेला आहे. साहेबांनी तरी 60% म्हणलेलं आहे. कारण मी हे जेव्हा करते ना, तर तेव्हा मला एक जण असेच चांगले सुज्ञ म्हणजे ग्रहस्थ, जे चांगले विद्वान विचारवंत, तर ते सुद्धा मला बोलले की तुम्ही हे करताय ना म्हणले ताई, त्यासाठी तुमचं अभिनंदन, पण हत्ती गेला म्हणले आता, म्हणजे हत्ती गेला शेपूट राहिलं म्हणले. म्हणजे एवढा मोठा संप्रदाय हत्ती गेला म्हणजे जवळजवळ सगळंच गेलं त्यांच्या मते. तर फक्त 99% गेलं, तुमच्याकडे 1% बाकी आहे, म्हणजे तुमच्या हातात शेपूट आहे फक्त. पण कसं आहे की आमच्यासारखे जे कीर्तनकार आहेत, ज्यांची तुम्ही सुद्धा मला वाटते लिस्ट केली होती मागे, तर मग पुरोगामी विचार मांडणारे, किंवा पुरोगामी म्हणण्यापेक्षा संतांचा विचार, संत विचार मांडणारे जे काही कीर्तनकार आहेत, त्यांच्या हातात शेपूट तर आहेच ना अजून, तेच ओढू आम्ही ताकदीनं. ते शेपूट का होत नाही, ते ओढू. आणि ही जी गोष्ट आहे, तर ह्याची सुरुवात कशी झाली मी तुम्हाला सांगते. जेव्हा इथं पैसा यायला लागला, कारण आता तुकोबाराय म्हणतात, ज्या ठिकाणी कीर्तन, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुका लावू नये भाळा, माळा घालू नये गळा. म्हणजे कीर्तनकाराने अक्षरशः स्वतःच्या बुक्याची डबी सुद्धा सोबत न्यावी, हे अपेक्षित होतं तुकोबारायांना. आणि तिथली माळ म्हणजे फुलांचा हार सुद्धा तो घालू नये. पण असं असताना सुद्धा बघ, हे जेव्हा आपण पाहतो की काही काळानंतर ह्याच्यामध्ये जेव्हा पैसा येऊ लागला, मग असे मोठमोठे सप्ते होऊ लागले, इव्हेंट सारखे, ज्याच्यामध्ये लाखोनी खर्च होऊ लागला. मग कीर्तनकारांकडे गाड्या आल्या, त्या 5-5 हातांमध्ये अंगठ्या आल्या, इम्पोर्टेड घड्याळं, आणि म्हणजे सगळंच बदललं. आणि मग जेव्हा पैसा येऊ लागला, तेव्हा मग लोक मग कुठून का होत नाही, जिथून पैसा मिळतोय तिकडे वळायचं. मग काही घेणं नाही, मग त्या संत विचाराशी घेणं नाही, त्यांना त्या कीर्तन परंपरेशी घेणं नाही, काहीच नाही. फक्त पैसा मिळतोय ना, मग आपण तिकडे जायचं. आणि काय, मी तुम्हाला म्हणते, अगदी 2-2 हजार रुपयावर ह्या लोकांनी विधानसभेच्या वेळेस प्रचार केला. जे कीर्तनकार स्वतः आळंदीचं वगैरे नाव लावतात, हे तर काय, हे सगळं ऑलरेडी जसं मी तुम्हाला म्हणलं, हत्ती गेलेलाच आहे, आपल्या हातात फक्त शेपूट आहे. नाही, ही अधोगती तर निश्चित आपण सगळेच जण बघतो, परंतु तुम्ही आहात, आता ते ज्ञानेश्वर बंडगर आहेत, वाबळे महाराज आहेत, किंवा असे जवळजवळ 5-50 कीर्तनकार आहेत की जे अजूनही संत विचारांना धरून आहेत, महाराष्ट्रभर योग्य ते विचार रुजवण्याचं काम करतात. काय व्हायला पाहिजे नेमकं, म्हणजे समाजाला दोष देण्यात अर्थ नाही. कीर्तनकारांनी समाजाचं प्रबोधन करायचं होतं, कीर्तनकारच बिघडले तर समाजाला कसं काय दोष देणार आपण? काय नेमकं व्हायला पाहिजे, किंवा तुम्ही काय, म्हणजे तुमच्या मनामध्ये काय विचार चालतात अशा वेळेला? नाही, काय होतं की आता आपण समाज बदलू शकत नाहीत, किंवा कीर्तनकार, जसं तुम्ही म्हणता की कीर्तनकारच बिघडले, बरोबर आहे, कारण समाजाला सुधारवण्याची जबाबदारी कीर्तनकारांवर होती. पण कीर्तनकारच अशा पद्धतीने वागत असतील तर समाजात म्हणजे त्यात बदल होणार नाही. पण दुसरी बाजू याची अशी आहे की जर समजा हे करायचं असेल तर हे अशक्य सुद्धा नाही. आता आम्ही जातो बऱ्याच ठिकाणी, मी जिथं जाते तिथं लोक म्हणतात, नाही आम्हाला ताई तुमचीच तारीख पाहिजे. असे पण लोक आहेत, बरोबर, की तुम्ही सांगा, वाटलं तर आम्ही आमच्या सप्ताहाची तारीख बदलतो, पण आम्हाला तुमचीच तारीख पाहिजे, असं बोलणारे सुद्धा लोक आहेत. आणि त्यांना असं वाटतं की ताई गावात आल्या तर समजा समोर 500 लोक बसलेले, तर निदान त्यातले 5 लोक तर सुधारतील तो विचार ऐकून, नाही काय तर निदान विचार करतील. कारण आता महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत आहे सध्या तरी, की लोक काय म्हणतात, हा काय भारी महाराज आणला, लयच हसवलं महाराजांनी, काय रात्रीचा महाराज होता, लयच नाचल्या बाया, म्हणजे हे झालेलं आहे. पण अजूनही असे गावं आहेत, असे श्रोते आहेत, असे लोक आहेत गावामध्ये जे म्हणतात की नाही, कालचं कीर्तन खरंच खूप भारी होतं, म्हणजे विचार करायला लावणारं होतं. असे लोक महाराष्ट्रात आहेत. फक्त काय आहे की हे कीर्तनकारांनी आता मात्र थोडंसं बदलायला पाहिजे.
मला ताई आणखीन एक मुद्दा विचारायचा आहे की आपल्या संत विचारांची इतकी ताकद आहे, प्रबोधनाची इतकी ताकद आहे, म्हणजे तुकारामांचा गाथा असेल, नामदेवांचं सगळं लिखाण रचना असतील, ज्ञानेश्वरांच्या असतील, माऊलींच्या, की जीवनातल्या कोणत्याही समस्येचं उत्तर त्याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं. असं असताना परराज्यातले बुवा, महाराज, बाबा, अण्ण ज्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आहेत किंवा जे केवळ हातचलाखी किंवा लोकांना भ्रमित करण्याचं काम करतात आणि त्याच्या मागे महाराष्ट्रातला मोठा जनसमुदाय जातो त्यांच्या सत्संगांच्या नावाखाली, दिव्य दरबाराच्या नावाखाली. कसं वाटतं हे सगळं बघून? नाही, हे तर इतकं भयानक चित्र आहे. कारण आपण पाहतो महाराष्ट्राला आपण संतांची भूमी म्हणतो आणि महाराष्ट्रामध्ये अनेक संत जन्मले, त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं, अभंग लिहिले, कोट्यावधी अभंग आहेत. त्या प्रत्येक अभंगातून त्यांनी समाजाचं हितच सांगितलेलं आहे. पण असं असताना बाहेरच्या लोकांची आपल्याला गरजच नाही. पण काय होतंय की जो संतांचा विचार आहे तो संपविण्याचाच एक प्रकार चालू आहे, की इथला जो संत विचार आहे तोच संपवायचा आहे. कारण आपण साधं उदाहरण घेतलं, ते कोणते प्रदीप मिश्रा आहेत, ते शिवपुराणवाले. तर तो बाबा काय सांगतो की तुमच्या लेकरांनी नाही अभ्यास केला तर तुमचं लेकरू पास होईल, एक बेलाचं पान घ्या, त्याला मध लावा वगैरे वगैरे, आणि ते बेलाच्या पिंडीवर म्हणजे तुमचं लेकरू पास होऊन जाईल. आणि तुकोबाराय म्हणतात म्हणजे असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात अभ्यासाने साध्य होऊ शकते, असाध्य ते साध्य म्हणजे अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करू शकता, पण ती कशाने? अभ्यासानेच करू शकता. आणि हा माणूस सांगतो की तुम्ही अभ्यास नाही केला पाहिजे. तर हे काय आहे माहिती का, की माझ्या मते हे खूप मोठं षडयंत्र आहे. आज समजा आपण आहोत, पण उद्या त्याच्या मागे फिरायला लोक लागतील ना, मग ते जर शिकले तर यांच्या मागे कोण फिरेल? बरोबर. म्हणून आणि तुम्ही जर एक लक्षात घेतलं तर ह्या कार्यक्रमाला जाणारे जे आहेत ते महिला जास्त आहेत आणि महिलांना भावनिक करणं खूप सोपं असतं या लोकांना. तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्याकडे कॅशिओ वगैरे वाजतो. आता आपल्याकडे कीर्तनामध्ये खनखन टाळ वाजतात, कोणी झोपत नाही वगैरे, काय नाही. ते काय करतात, कॅशिओ मंद मंद वाजतो, अगरबत्त्यांचा धूप वगैरे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू, आपण सायकोलॉजिकली जरी विचार केला ते वातावरण तशी निर्मिती करतात आणि महिला त्याला भुलतात कुठेतरी आणि ह्याला मग बळी पडतात. तसं पाहिलं तर हे बाहेरच्या बुवा बाबांची आपल्याला गरजच नाही. एवढं मोठा म्हणजे संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे, हे गरजच नाही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची. आपण पाहिलं तो एक कोण होता मध्ये बुवा, तो अनिरुद्धाचार्य काहीतरी, तो सांगतो की तुम्हाला मुलगा व्हायचा असेल तर तुम्ही शेणातले म्हणजे गहू वेचले पाहिजे वगैरे वगैरे, त्याचा काहीतरी नैवेद्य केला पाहिजे, निवाला बना ये. तर आपल्याकडं तुकोबाराय म्हणतात की 900 कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. म्हणजे केवढा मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला आहे की तुम्हाला 9 जर लेकरं झाले असते तर नवरा करायची गरज नव्हती. एवढा मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणारे संत आपल्याकडे असताना हे भोंदू बाबा तिकडून येतात आणि अशा पद्धतीने वक्तव्य करतात आणि त्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रात होतात, त्याला लाखोच्या संख्येने लोक जातात. मग तेच मला म्हणायचं होतं की महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटलं जायचं त्याचं कारण बहुसंख्येने असलेला इथला वारकरी समाज सुधारणावादी विचारांचा होता आणि त्याच समाजाला कुठेतरी अधपतित करायचं, त्याला संत विचारांपासून मागे खेचायचं, म्हणजे हे राष्ट्र प्रतिगामी, हे राज्य प्रतिगामी होईल आणि आपल्या ताब्यात राहिले कायमचं, हे असं षडयंत्राचा भाग असू शकतो. हो, निश्चितच. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की लाखोच्या संख्येने ते लोक 7-7 दिवसाचे पैसे घेतात आणि त्यांना परत कसं आहे की समाजाला जसं आपण काय करतो की कीर्तनात 2 तास उभं राहतो, आपण संतांचा विचार सांगतो, पण असं नाही सांगत आपण की उद्याच मी तुम्हाला हे काही तुमच्या घरात पैसा येईल. ते म्हणजे 100% खरा आहे, तो संतांचा विचार आहे, तो जीवन जगण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शकच तत्व आहेत त्याचे सगळे. पण असं आपण काहीच सांगत नाही, जसं तो सांगतो की एक रुद्राक्षमणी तुम्ही घरात ठेवला पाहिजे आणि मग तुमच्या घरात आपोआप पैसा येईल वगैरे वगैरे, हे आपण नाही सांगत. मग तो सांगतो ना तसं, म्हणून लोक त्याच्या मागे फिरतात. किंवा मी आता तुम्हाला जे अनिरुद्धाचार्य त्याचं उदाहरण सांगितलं की तुम्हाला मुलगा होईल असं तो गॅरंटीनं सांगतो, तसं आपल्या संतांनी सांगितलेलंच नाही. उलट आपल्याकडं मुलगी असणं किंवा कन्या, कुळी कन्या पुत्र होती, तुकोबारांनी कन्या अगोदर म्हणलेलं आहे, म्हणजे असा भेदभाव केलेला नाही मुलगा मुलगी, आणि हे मात्र त्या पद्धतीने सांगतात. मग लोक तिकडे जास्त आकर्षित होऊ लागलेले आहेत. तसं पाहिलं तर इतकी साधी गोष्ट आहे की जर त्या गायीनं म्हणजे गहू खाल्ले असतील किंवा ओंब्या खाल्ल्या असतील तर साहजिक आहे तिच्या शेणामध्ये गहू निघणं, पण तरी सुद्धा आपल्याकडल्या महिला ते म्हणजे लागल्या शेण चिवडायला, म्हणजे किती दुर्दैव आहे. कशासाठी? तर मग मुलगा व्हायला त्यांनी सांगितलं की ते तसं केलं तर मुलगा होतो.
मग आणि त्याचं मग ते काहीतरी वेगळं मिळतं तिथं गेल्यानंतर. आणि काय होतं, या लोकांचे एक ठोकताळे असतात. समजा आता एखाद्याने तसं केलंही असेल आणि त्या बाईला मुलगा झाला असेल, मग ती एक बाई तिथं गेली, तिनं ते केलं आणि तिला मुलगा झाला, म्हणजे ती 1000 बायांना सांगणार, त्या 1000 बाया 1,00,000 बायांना सांगणार आणि त्या 1,00,000 बाया मग तिथल्या कार्यक्रमाला जाणार. त्याच्यामुळेच त्या भोंदू अशोक खरात सारखे वगैरे लोकांचं फावतो हो ना. ना, हो ना, किती भयानक आपण बघितला तो प्रकार. म्हणजे सगळे तिथे जाणाऱ्या महिला आहेत आणि किती मोठ्या प्रमाणात शोषण आहे ते महिलांचं. आणि सगळ्यात महत्वाचं मला जेव्हा असं अजून एक वाटतं सर, की जेव्हा महिला अशा बुवा बाबांकडे जातात घरी कुठंतरी, म्हणजे जसं आपण पाहतो माझ्या वयाची बाई असेल तर तिचं म्हणजे लेकरं बाहेर शिकायला आहेत, नवरा उठतो ऑफिसला जातो, मी घरामध्ये एकटी असते, तर मग मला काहीतरी पाहिजे किंवा माझं कोणी ऐकून घेत नाही, मला काय त्रास आहे मला कोणी विचारत नाही. मग ह्या महिला काय करतात की कुठंतरी अशी जागा शोधतात की जिथं कोणीतरी मला बोलेल, कुणीतरी मला विचारेल माझं काय चालू आहे काय. किंवा आपण पाहतो ते इतक्या प्रेमाने म्हणतात माई दिदी, म्हणजे ते तुम्हाला जेव्हा विचारून घेतात तर ते इतक्या आपुलकीनं, इतक्या प्रेमळ आवाजात, तेवढा प्रेमळ आवाज आपल्या महिलांनी कधी ऐकलेलाच नसतो. बरोबर असं आहे. किंवा बऱ्याच अशा महिला असतात ज्यांना घराच्या बाहेर पडण्याची परमिशनच नसते. आता मी जे पाहते आपल्याकडं म्हणजे अनेक मंदिरं आहेत किंवा काही धार्मिक कार्यक्रम आहेत, सत्संग आहे, एखादी महिला घरातून बाहेर पडत असेल तर तिला तुम्ही जाऊ देणार नाही, तिला तुम्ही 1000 कारणं विचारणार, तू कधी येणार विचारणार. पण ती जर म्हणली मी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात चालले, मी एखाद्या सत्संगाला चालले, तर घरचे लोक विचारणार सुद्धा नाही की तू किती वाजता येणार आहेस, विचारणार पण नाहीत तिला. मग यामुळे सुद्धा की महिला मग तयार व्हायचं, चांगली साडी घालायची, मग तिथे जायचं, मग तिथे काय होत असेल, शोषण होत असेल, काय होत असेल ते घरी सांगता येत नाही ना. ते घरी कसं सांगणार की आपल्यासोबत तिथं काय झालं. हे असं आहे. मग यातून जास्त महिला आणि त्यामध्ये अडकत चाललेल्या आहेत आणि याची सुटका त्या स्वतःच करू शकतात. पण हे असे भोंदूबाबांचे जे प्रकार आहेत त्यामुळे त्यांना म्हणजे उलट ते जास्तीत जास्त अडकत जातात त्याच्यामध्ये आणि बाहेर पडण्याचा मग मार्ग सापडत नाही. आणि मग हे अशोक खरात सारख्या लोकांचं जे आहे, हे जे भोंदूबाबा आहेत, त्यांचा फायदा होऊन जातो, त्यांचं फावतं तिथं. आणखीन एक वारकरी संप्रदायाच्याच दृष्टीने वारकरी संप्रदायाला डाग लावणारी गोष्ट अनेकदा, आता अहिल्यानगरचं प्रकरण बघितलं, म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्या पद्धतीने तो महाराज स्वतः लैंगिक शोषण करत होता. आळंदीच्या मागच्या 2-3 वर्षांमध्ये जवळजवळ 10 ते 12 घटना उघडकीला आल्या अशाच प्रकारच्या. म्हणजे याच्यामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने सुद्धा काहीतरी प्रयत्न व्हायला पाहिजेत ना. नाही, आता ह्याच्यामध्ये तर ना शासनाचं खूप मोठं दुर्लक्ष आहे. कारण मध्ये आळंदीत मध्ये मागच्या वर्षी सलग सारखे प्रकरण ते उघडकीस येत होते. त्यावेळी सर्वे करण्यात आला एक, तर हजारो वारकरी शाळा आहेत, म्हणजे गल्ली गल्लीत वारकरी शाळा आळंदीमध्ये, त्यातल्या हजारो किंवा अनेक शाळा अशा आहेत ज्यांना मान्यताच नाही, म्हणजे कुठलीच मान्यता नसताना त्या शाळा चालू आहेत. आणि पालकांचा समज काय आहे, एवढा मोठ्या प्रमाणात लोंढा तिथं का गेलेला आहे. आता आमच्याही गावातून आळंदीत मुलं आहेत, तर त्यांच्या पालकांशी जर आपण सहज असं बोललो, गप्पा केल्या, तर त्यांचं म्हणणं काय असतं की समजा आपण त्यांना विचारलं का बरं मुलगा आळंदीत ठेवलाय वगैरे, ते म्हणतात नाही, एकदा तो तिथे गेला ना की तो खूप मोठा महाराज होईल, खूप मोठा कीर्तनकार होईल, मग गाडी पैसे, मग त्याला काहीच करायचं गरज नाही, म्हणजे आयुष्यात त्याला काहीच करायचं नाही, हा समज आहे पालकांचा. तसं पाहिलं तर आता मुलींच्या ज्या वारकरी शाळा आहेत तुम्ही पाहिलं आपण जर, तर किती मुली तिथून बाहेर आल्यानंतर कीर्तनकार होतात, काहीतरी 1-2 मुली होत असतात. हा, काहीच नाही, अजिबात नाही. पण तरी सुद्धा पालकांचा एवढा ओढा आहे की नाही मुलीला तिथं टाकायचं, मग चांगले संस्कार मिळतात आणि मग तिचं एकदा हे झालं की ती खूप चांगली कीर्तनकार होऊनच बाहेर पडणार आहे आणि मग पैसाच पैसा. हा पालकांचा गैरसमज आहे खूप मोठा. आणि त्या ठिकाणी शोषण झालं तर क्वचित मुली सांगतात, नाही तर सांगतही नाहीत. या म्हणजे या प्रश्नाशी संबंधित नाही, परंतु एक मला असं विचारावंसं वाटतं की हे जे काही हिंदू धर्माचे आम्हीच तारणार आहोत आणि आम्ही संभाजी महाराजांची धर्मवीर प्रतिमा पुढे नेतोय असे लोक करणारे बरेचसे नेते आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार झालेले आहेत, ते अशा प्रसंगी काही बोलत नाहीत. ज्या वेळेला हिंदू महिला, हिंदू या अशोक खराचं प्रकरण असेल किंवा आळंदीची प्रकरणं असतील, फक्त मुसलमान बटेंगे तो कटेंगे किंवा असं, हे कसं म्हणजे काय वाटतंय? म्हणजे कसं आहे, आता त्यांचा असा समज आहे की आम्ही फक्त हिंदू धर्म आम्हीच वाचवू शकतो वगैरे. आणि संतांच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर हा जो धर्म आहे इथला किंवा जे कर्मकांड आहे तेच नाकारलेलं आहे. कारण अगदी छोट्या मुक्ताई म्हणतात की नको तो धर्म नको ते ब्राह्मण्य,
ज्यावेळी त्यांना म्हणजे वाळीत टाकलं गेलं ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड, आणि त्यांना की तुमची मुंज होणारच नाही आणि करायची असेल तर मग तुम्हाला शुद्धीपत्र आणावं लागेल. ते लहान लहान लेकरं म्हणजे चालले या गावून त्या गाव पायी प्रवास, तो त्रास तिला पाहवत नाही. आणि मुक्ताई सगळ्यात छोटी, ती म्हणते नको तो धर्म, नको ते ब्राह्मण्य, म्हणजे आम्हाला ते ब्राह्मण्यही नको, तुमचं ती मुंज करणंही नको, तो धर्मही नको. ज्या धर्मात एवढे अन्याय आमच्यावर आज होत असतील तो धर्मच आम्हाला नको, ही संकल्पना आहे. आणि आपण जर पाहिलं की नामदेवरायांनी ज्यावेळी औंढ्याला कीर्तन करायला सुरुवात केली, औंढा नागनाथ, तर हिंगोली जिल्ह्यात ते गाव आहे आणि तिथंच नामदेव नरशी हे नामदेव महाराजांचं जन्मगाव आहे. तर त्यांना अक्षरशः मंदिरातून हाकलून देण्यात आलं की तुम्हाला कीर्तन करण्याचा अधिकार नाही, तुम्हाला दुसऱ्यांना उपदेश करण्याचा अधिकार नाही. मग नामदेवरायांनी काय केलं, त्या काळी समकालीन सगळे संत, मग ज्ञानेश्वर माऊली आणि भावंड हे ब्राह्मण होते, ते स्वतः शिंपी होते. त्याच्यानंतर संत सावतामाळी हे माळी होते, संत नरहरी हे सोनार होते, गोरा काका कुंभार होते. विशेष म्हणजे या सगळ्यांची जात वेगवेगळी आहे, पण प्रत्येकाला त्रास कशाचा झाला, त्या धर्माचा. हिंदू हा शब्द नंतरचा समजा, पण त्या काळी सनातन म्हणू आपण, तर सगळ्यांना त्रास झाला त्या सनातन धर्माचा. मग त्यांनी विचार केला की आम्हाला हे धर्मच नको ना, ज्या ठिकाणी आमचा एवढा छळ होतोय आम्हाला हा धर्म नको, आम्ही आमचा वेगळा. त्यांनी वारकरी संप्रदाय स्थापन केला, वारकरी भागवत धर्म नावाचा एक धर्म स्थापन केला आणि त्या पताका म्हणजे जी पताका आहे तिच्या खाली हा सगळा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. पण आज जर आपण पाहतो की ते संग्राम भंडारे सारखे लोक त्याच नामदेवरायांच्या गादीवर उभं राहतात आणि ते जर म्हणतात की म्हणजे हे हिंदू असे आणि किंवा मुस्लिम असे किंवा ते देशाचे कसे दुश्मन आहे, तर तसं काही नाही. आपल्या संतांनी तर म्हणजे मुस्लिम संत होऊन गेलेले आहेत आपल्याकडे, आपली परंपरा ही समतेची आहे. पण यांनी काय केलेलं आहे की आता फक्त आम्हीच वाचवू शकतो आणि त्या पद्धतीनं तुम्हाला सांगते भयानक नुकसान आहे. आताचा जो काळ आपण पाहिला 2014च्या अगोदरचा, कधी होतं का एवढा जातीवाद, कधी होत्या का एवढ्या म्हणजे एकमेकांबद्दल आग ओकणं, विष ओकणं, कधीच नव्हतं. पण आता हे जे काही आहे ते इतकं वाढत चाललेलं आहे केवळ या लोकांच्या अशा बोलण्यामुळे. पण आपल्या संतांच्या विचारांमध्ये तेवढी ताकद निश्चितपणे आहे. मला स्वतःला असा विश्वास वाटतो की हे चित्र बदलण्याची ताकद आहे. फक्त तुमच्यासारखी मंडळी जरा मोठ्या प्रमाणामध्ये वाढली पाहिजेत आणि थोडंसं आक्रमक धोरण स्वीकारायला पाहिजे. कसं वाटतं तुम्हाला? नाही, निश्चितच याला केवळ संत विचार तारू शकतो, वारकरी संप्रदायच यांना टक्कर देऊ शकतो. जसं तुम्ही आता म्हणले की हे बाहेरच्या राज्यातून वगैरे लोक येतात, यांना थांबवू शकतो फक्त वारकरी संप्रदाय, कारण वारकरी संप्रदायात ती ताकद आहे. पण काय झालं की वारकरी संप्रदाय जो आहे तो खूप विखुरला गेलेला आहे. एक तर आपल्याकडे फड परंपरा आहे, वेगवेगळे फड आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या विचारसरणी आहेत वेगळ्या. आता काही ठिकाणी आपण पाहतो की काही फडांच्या अशा परंपरा आहेत की ते म्हणतात महिलांना अधिकारच नाही कीर्तनाचा, बरोबर, महिलांनी कीर्तन करू नये, अशा पण विचाराचे आहेत. मग हा सगळा संप्रदाय जो आहे तो विखुरला गेलेला आहे. आणि जो खरा आमच्यासारखे काही लोक आहेत जे खरा संत विचार आजही सांगतात, आजही समाजाचं प्रबोधनच करतात कीर्तनातून, त्यांच्या पाठीशी कुणी नाही ना. म्हणजे आता तुम्ही आपल्याला कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही, पण जर थोडंसं काही, आता जसं आपण संग्राम भंडारेंचं नाव घेतलं तर तसं थोडंसं काही बोललं किंवा हिंदुत्ववादी विचार मांडले. आता एक महिला कीर्तनकार पण आहेत, त्या स्वतःच्या नावापुढे कॅप्शन लावतात काहीतरी हिंदू हृदय सम्राटनी वगैरे वगैरे, आणि जय श्रीरामचे नारे द्यायचे. आता मंदिर झालं तरी मंदिर वही बनाएंगे म्हणायचं. आणि लगेच मग काय होतं की त्यांना एका विशिष्ट राजकीय पक्षाचा सपोर्ट होतो, त्यांना लगेच गाडी मिळते, त्यांना लगेच बॉडीगार्ड मिळतात, त्यांना संरक्षण मिळतं. आम्हाला तसं काहीच नाही ना. बऱ्याच ठिकाणी आता मी तुम्हाला सांगते की मी जर माझं कीर्तन संपलं तर लोक गाडी अडवून प्रश्न विचारतात, बरोबर, की तुम्ही हे कशाच्या आधारावर बोलले, तुमचे गुरु कोण आहेत, लोक लगेच विचारतात. असं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला काय संरक्षण आहे? आजही नाही. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही पुरोगामी कीर्तनकार आहेत आणि संतांचा खरा विचार तळमळीनं सांगतात, पण त्यांना संरक्षण कुणाचं आहे? समजा आता एखाद्या गावामध्ये आपण गेलो आणि ते गाव समजा आहेच त्या विचाराचंच आहे, प्रतिगाम्यांचंच आहे, आणि तिथं आपलं कीर्तन लागलं तर ते लोक घेराव घालू शकतात. माझ्या स्वतःच्या बाबतीत असं झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी लोकांनी मला अडवलेलं आहे की तुम्ही हे असं का बोलले, कशाच्या आधारावर बोलले वगैरे. किंवा बऱ्याच वेळा जे आपले टाळकरी मंडळी असतात ते साथच देत नाहीत. त्यांच्या जेव्हा एकदा आपण बोलायला सुरुवात केली की त्यांच्या लगेच लक्षात येतं अरे हे वेगळं आहे, हे आपल्या टाईपचं नाही. तर बऱ्याच वेळा मला ती पण समस्या आलेली आहे की ते टाळकरी जे आहेत ते साथ देतच नाहीत,
ते शांत उभे राहतात असे, नाही तर मग मोबाईल पाहतात. पण मग यासाठीच ते लोक जे सनातनी ताकदी म्हणू किंवा मनुवादी किंवा ब्राह्मण्यवादी सगळ्या शक्ती संघटितपणे वारकरी संप्रदायावर आक्रमण करत असताना तुमच्यासारखी जी मंडळी आहेत, संत विचार खरे सांगणारे, खरा भागवत धर्म सांगणारे, यांची सगळ्यांची कुठेतरी एकजूट व्हायला पाहिजे आणि संरक्षण समर्थन आपण निर्माण करायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे ना. हो, व्हायला पाहिजे. कारण कसं होतंय की एकजूट होणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर जसं मी सांगितलं की राजकीयच म्हणून नाही, पण कुणाची तरी ताकद आपल्या पाठीशी पाहिजे ना. जसं आता माझ्या आहेत, समजा मी मराठा सेवा संघाची जी वारकरी परिषद आहे, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद, या वारकरी परिषदेची प्रदेश महासचिव आहे मी. आणि मला माहित आहे की माझ्या मागं, कारण मराठा सेवा संघाची 33 कक्ष आहेत असे, जसं आमची वारकरी परिषद आहे, शिक्षक परिषद आहे, शेतकऱ्यांची ब्रिगेड आहे, जिजाऊ ब्रिगेड आहे, संभाजी ब्रिगेड आहे, असे 32-33 कक्ष आहेत आमचे. आणि मग ती तेवढी ताकद आपल्या मागे आहे याची मला कल्पना आहे, म्हणून मी इतक्या निर्भीडपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरते, त्या पद्धतीने विचार मांडते. पण असं प्रत्येकालाच नाही ना, म्हणून लोक म्हणतात की नको. मग त्या असं जर होणार असेल आणि त्यात पुन्हा की तारखा कमी लागतात. आता मला बरेच लोक आमच्याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्हणतात की ताई तुम्ही फक्त हा विचार सोडा, तुमची रोज तारीख लावू. अरे पण मला तारीख म्हणजे तारीख आवश्यक नाही ना, मला हा विचार महत्वाचा आहे, मला तो विचार पोहोचवायचा आहे. मला पैसे कमवणं कीर्तनातून हा माझा उद्देशच नाहीये, मला तारीख महत्वाची नाही, मला तो विचार महत्वाचा आहे. मग काही लोक असं आहे, आता आमच्याच सोबत ज्यावेळी आम्ही लॉकडाऊनमध्ये सुरुवात केली तर बरेच जण आम्ही होतो एकत्र, पण नंतर लोक म्हणजे नाही ताई जाऊ द्या ना, इकडं म्हणजे जे आलं ते हे पण करायचं, पण मग ते आलं तर ते पण करायचं, म्हणजे दोन्ही वाजवायचं. तर असं नाही. मग कशामुळे, तर मग तिकडं पैसा जास्त मिळतो, तारखा जास्त लागतात, हे पण आहे. म्हणून मग पण आता विशेष सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की ह्या विचाराचे कीर्तनकार निर्माण झाले पाहिजे. जसं आता तुम्ही बनगर महाराजाचं नाव घेतलं, किंवा मी आहे, आपले बालाजी जाधव आहेत, त्याच्यानंतर धर्मकीर्ती महाराज आहेत परभणीचे, असे अनेक लोक आहेत. मी स्वतः लिस्ट केली होती. पण ही जर पिढी गेली तर पुढे काय आहे, आमच्या नंतर काय आहे? तर यासाठी अशा विशिष्ट म्हणजे पुरोगामी विचार सांगणाऱ्याच वारकरी शाळा काही आपल्या पाहिजेत, ज्यातून ते विचार किंवा ते तशा पद्धतीचे कीर्तनकार निर्माण झाले पाहिजे. वारकरी संप्रदायातील सगळे धुरीण, मान्यवर, ज्येष्ठ लोक आणि जे काही खरे कीर्तनकार महाराज आहेत, असे सगळे मान्यवर ज्योतिताईंच्या या बोलण्याचा गांभीर्यानं विचार करतील आणि त्या दृष्टीनं पुढे काही कृती करतील, हीच अपेक्षा आहे आणि ही त्यांना विनंती आहे. खूपच मोठा झाला आजचा एपिसोड सुरुवातीच्या माझ्या प्रास्ताविकामुळे, त्यामुळे आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.